सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्या आहेत आणि आता आपण आलो या डिपार्चर गेटकडे जायचं आपल्याला. 780 बात म्हणजे 1700-1800 रुपयाला इंडियन रुपीजमध्ये ही पर्सेंटेज. इकडे बघा ही एक आहे रॉयल बँकवेट 82,000 बात. मागून बघा गल्फ एअरचं विमानसुद्धा नंबरमध्ये आहे. हॅलो गाईज अँड वेलकम फ्रॉम बँकॉक स्तुर्णभूमी एअरपोर्ट. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा वेळ झाली आपल्याला इंडियामध्ये परत जायची. 2 किलोमीटर राहिलो होतो पण मित्रांनो तुम्हाला काही फिरू शकलो नाही. याचं कारण असं की कंपनीचं काम होतं, पुढे काही जसं फिरता आलं नाही आहे. तर आज निघायचं पुन्हा एकदा जायला आपल्या इंडियामध्ये. तर तुम्हाला सगळं इथं दाखवतो, तुम्हाला सगळं पाहता. वी हॅव रीच्ड टू सुवर्णभूमी एअरपोर्ट. सब लोग कंपनी के सगळ्यात इथं बॅग घेतात आपल्या. जवळपास आम्ही 57 लोक आहे. आपण जातो आणि तुम्हाला सगळ्यांना एअरपोर्ट पण दाखवतो इथलं. एंट्रन्स गेट नंबर 10. एअरपोर्ट केवढं मोठं आहे. आता इथले वाजले आहेत 12:25. साधारण इथे 12:50ला चेक इन चालू होईल. त्यानंतर तुम्हाला दाखवतो इथे प्रोसेस अशी असते काय काय ती. ऑल फ्लाईट डिटेल्स. तर म्हणजे आत्ताच आपल्याला बोर्डिंग पास मिळाला आहे. तर पुढे जायचे सिक्युरिटी चेक इन करायच्या आधी थोडंसं एअरपोर्ट पण फिरून घेऊया. सिक्युरिटी चेक इन आणि इंटरनॅशनल डिपार्चर. इथला सिक्युरिटी चेक इन झालं आहे आता आणि आपल्याला इकडे जायचं गेट नंबर 8. सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्या आहेत आणि आता आपण आलो या डिपार्चर गेटकडे जायचं आपल्याला. गेट नंबर असणार D8. तोपर्यंत बराच वेळ आहे. तोपर्यंत थोडं शॉपिंग वगैरे करायचा प्रयत्न बघूया कसं काय ते. एअरपोर्टमध्येच आहे पण असं वाटतं की मॉलमध्ये आलो आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्टॅच्यू पाहत असाल आणि तुम्हाला जर हे कळत असेल ना काय आहे तर नक्कीच कमेंट डाऊन करा. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं ना त्यावेळेस इकडे त्यांनी पूर्णपणे स्टॅच्यू क्रिएट केला आहे. अमेझिंग आहे. चॉकलेट्सचा काउंटर आहे इकडे. जस्ट इकडे बघितलं तर ते 780 बात म्हणजे 780 गुणिले 2.5 रुपये जरी केलात तरी 1700-1800 रुपयाला इंडियन रुपीजमध्ये ही पर्सेंटेज जाते. लिकर शॉप आहे इकडचे. खूप प्रत्येक मोठ्या प्रमाणात इकडे अवेलेबल आहे असं म्हणायला गेलं तरी काही हरकत नाही. इकडे बघा ही एक आहे रॉयल बँकवेट 82,000 बात. आउटसाइड एरिया एअरपोर्टचा जिकडे विमान लँड झाली आहेत. आपल्याकडे बराच वेळ आहे पण एअरपोर्ट फिरून घ्या अजून. D8 गेट नंबर. फूड रेस्टॉरंट हिअर. बर्गर किंग.
चायना साऊदर्न चीनचं विमान आहे तिकडेच. सबवेचं काउंटर आहे. एअरपोर्टला तुम्हाला दाखवेन तेवढंच कमी आहे. आता आपण जाऊया आणि तिकडे आपला गेट नंबर 8 आहे ना, तिकडे जाऊन बसूया आणि तिथला एरिया काय तो पण थोडा बघूया. ऑटो क्लिनिंग मशीन. चला आता सगळं चेक इन झालं आहे आणि आता प्लेनमध्ये एंट्री करायची आहे. सुवर्णभूमी एअरपोर्टवरून थेट मुंबईच्या दिशेने. इंटरनॅशनल एअरपोर्ट स्वर्णभूमी बँकॉक. प्लेनमध्ये बसलं. आता थोड्याच वेळात विमान फ्लाय होईल. त्यानंतर बघूया आपल्याला काही नजारे बघायला मिळतात का. विमान सुरू झालं आहे आता. तिकडे बघा कॅथे पॅसिफिकचं विमान आहे. रक्षा जैकेट को खुलाने के लिए लाल टैब्स या विमान आता रनवे ट्रॅकवरती येते. रनवेवरती येते. ऑलरेडी एक विमान पुढे आहे. त्याच्या मागोमागात आहे इंडिगोचं विमानसुद्धा लाईनमध्ये थांबेल जाऊन तिकडे. मागून बघा गल्फ एअरचं विमानसुद्धा नंबरमध्ये आहे. शहर किती एकदम ऑर्गनाइज आहे बघा. लँड झालं इंडियामध्ये मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. चला आता बॅग पण मिळाली आपल्याला. बाहेर जाऊया नंतर तुम्हाला भेटतो मी. तर चला मंडळी इंडियामध्ये पोचलो आहे आणि सगळ्यांना सॉरी कारण मला तुम्हाला जास्त काही पट्टा थायलंड वगैरे दाखवता आलं नाही. पुन्हा एकदा कधी जाऊ आपण स्पेशल त्यावेळेस सगळं आपण तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवेन. तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ. पुढे जावला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.